ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेचा सावध पवित्रा पाहायला मिळतोय। मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र पाहून युतीचा निर्णय होईल। अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरेंनी हे मोठं विधान केलंय। मेळावा हा मराठीपुरताच होता असं राज ठाकरेंनी युतीबाबत विधान केलेलं आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेने सावध पवित्रा घेतलेला आहे। मराठीचा विजय मेळावा हा केवळ मराठीपुरताच होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय नेमकं म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे 3 दिवसांच्या शिबिरासाठी इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी अनौपचारिक गप्पा ज्यावेळेस राज ठाकरे यांच्यासोबत झाल्या त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस राज ठाकरे यांच्यासोबत झाल्या त्यावेळेस त्यांनी खरं महत्त्वाचं विधान केलेलं आहे की मराठीचा जो विजय मेळावा झाला त्याचा संबंध फक्त मराठी पुरता होता, त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे खरं तर तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे मराठीच्या विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र आलेले होते आणि दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची खरं तर इच्छा आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तसा पुढाकार देखील घेण्यात आलेला आहे, तशी टाळी देखील देण्यात आलेली होती। मात्र युती संदर्भातला निर्णय हा नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान राजकीय चित्र पाहूनच घेतला जाईल। सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांनी घेतलेली बघायला मिळते आणि मराठी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीचा जो विजय मेळावा झाला होता तो फक्त मराठीपुरता होता, त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही, हे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आजपासून राज ठाकरे इगतपुरीमध्ये 3 दिवसांच्या शिबिरासाठी दाखल झालेले आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मोजके नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहे। मंथन केलं जाणार आहे की पक्षाची नेमकी पुढची दिशा आणि वाटचाल कशा पद्धतीने असावी। ठाकरेंच्या सेनेसोबत युती संदर्भात देखील ते आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत। मात्र राज ठाकरे यांचं जे आत्ताचं विधान आहे ते विधान पाहता आता दोघा बंधूंच्या राजकीय युतीमधील सस्पेन्स हा अधिकच वाढलेला आपल्याला बघायला मिळेल, कारण युती संदर्भातला निर्णय नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र बघूनच घेतला जाईल, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। बिलकुल अभिजित, थोडं तुम्हाला थांबवतोय। पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज ठाकरेंनी अखेर युतीबाबत विधान केलेलं आहे। जो मेळावा विजय उत्सव झाला होता, जो 5 तारखेला मेळावा झाला होता तो फक्त मराठीपुरताच होता आणि युती संदर्भातला निर्णय हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये निवडणुका पाहूनच घेऊ, नोव्हेंबर डिसेंबरला सगळं चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेतला जाईल असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सध्या तरी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मार्ग हा खडतर असल्याचं दिसतंय। राज ठाकरेंनी आता ही भूमिका मांडलेली आहे, कारण रोखठोकमधून काल देखील ठाकरे गटानं आता युती झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली होती आणि त्यानंतर आज राज ठाकरेंनी हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल किंवा ही मोठी घोषणा केलेली आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय इगतपुरीमध्ये मनसेचं 3 दिवसीय यावेळेस शिबिर सुरू आहे आणि त्याच वेळेस या शिबिरमध्ये राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केलेली आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं आहे। तर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण बघतोय की राज ठाकरेंनी हा मेळावा जो आहे तो मराठीपुरताच आहे असं म्हटलं होतं। सध्या त्यांनी जी कालपर्यंत ठाकरे गटानं युतीची ऑफर दिली होती ती धुडकावून लावली आहे असं दिसतंय। काय प्रतिक्रिया आहे ठाकरे गटाची? नाही, युतीची ऑफर त्यांनी धुडकावून लावली की नाही याबद्दलची अधिकृत माहिती आता माझ्यापर्यंत काहीही नाहीये, पहिली बाब। दुसरं असं की त्याही दिवशी आम्ही हे फार स्पष्टपणाने म्हटलं होतं की महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणून सगळे एकवटलेले आहेत, याला कृपया कुठल्याही पक्षीय चष्म्यातून बघू नका, बियॉन्ड द पार्टी पॉलिटिक्स लोक एकत्र आलेले आहेत। आता तिसरा मुद्दा की काय हे सगळे लोक राजकीय युती म्हणून पुढे वाटचाल करतील का, तर त्याच्यासाठी आपण थोड्या वेळाची वाट बघूया। आता माझ्यासाठी महत्वाचं हे आहे